पंकजा मुंडे, तुम्हाला स्वतः भावना आहेत का? संवेदना आहेत का? स्वतः तुमच्यासुद्धा घरामध्ये लेकरं आहेत हो. पण तुम्हाला त्या भावना, संवेदना नाही कळणार. कारण संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. आणि आसुरी आनंद घेणारे काही नेते तुमच्यासारखे असतील की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विषयी म्हणजे अशा घटना महाराष्ट्रात घडतायत असं बोलतायत. लाज वाटते महाराष्ट्रानं अशा नेत्यांना निर्माण केलं आहे. कारण महाराष्ट्रातल्या गोरगरिबाची लेकरं आज सुरक्षित नाही आहेत. आणि संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यांच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली. त्यांच्या अंगावरती इंचभर जागासुद्धा ठेवली नाही की त्या नराधामांनी मारायची. आणि तुम्ही सांगताय की अशा घटना घडत राहत आहे. अशी कुठली घटना आहे हो? संतोष देशमुख यांच्यासारख्या खून झालेली एकही घटना महाराष्ट्रात सापडणार नाही. आणि कितीही गुंड प्रवृत्तीची लोक असले तरी एवढ्या नीच पातळीच्या वृत्तीनं कधी कुणाला मारलं गेलं नाही. पण ह्या घटना परळी आणि तुमच्या बीडमध्येच घडत आहेत. आणि बीड, परळी हे गुंडांना पोसण्याचे अड्डे तुमचे झालेले आहेत. कारण हे वारं तुमच्या घरापर्यंत फिरायला वेळ लागणार नाही. तुमच्या घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला कळेल की काय आपण म्हणजे बोलतो आहोत. कारण समाज सर्व दृष्टीनं पाहतो आहे. यामुळे तुम्हाला सांगतो आहोत की कुणाच्या थट्टा अवहेलना करू नका. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटा. तुम्हाला लक्षात येईल काय घटना आहे आणि किती गंभीरपणे ते खून झालेला आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व बांधवांनी हे व्हिडिओ शेअर करत राहा.